स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 12वीचा 1.4 लेसन नंबर 14 तो म्हणजे बिग डेटा बिग इनसाइट्स, ज्याला मराठीत म्हणता येईल प्रचंड असा माहितीचा साठा आणि प्रचंड असा अंतर्गत ज्ञान। इनसाइट्स म्हणजे अंतर्गत ज्ञान। ओके, सर्वात महत्त्वाची सूचना की बिग डेटा बिग इनसाइट्स संदर्भाच्या सर्व लिंक्स, ब्रेनस्टॉर्मिंग त्याचबरोबर आइस ब्रेकर्स याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। चला तर मग सुरुवात करूया बिग डेटा बिग इनसाइट्स हा लेसन समजून घ्यायला। बिग डेटा बिग इनसाइट्स याला मराठीत म्हणता येईल माहितीचा प्रचंड साठा आणि बिग इनसाइट्सला म्हणता येईल प्रचंड अंतर्गत ज्ञान। तर पहिलाच प्रश्न आहे बघा, व्हॉट इज बिग डेटा? बिग डेटा म्हणजे काय? तसं मी तुम्हाला सांगितलं की बिग डेटा मराठीत म्हणतात माहितीचा प्रचंड साठा। ओके, there is a revolution in lifestyle of people which has been affected by big data. बिग डेटामुळे जे लोकांचे जीवनशैली आहे त्यामध्ये क्रांतिकारी असे बदल घडून आले आहेत। Our food habits, our health care, our traveling, our scientific pursuits, you name it and everything has changed 360 degree. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी असतील, हॅबिट्स ज्याला आपण म्हणतो, आपलं हेल्थ केअर म्हणजे आपली आरोग्य सेवा, ट्रॅव्हलिंग म्हणजेच प्रवास, त्याचबरोबर सायंटिफिक पर्स्यूट्स म्हणजे वैज्ञानिक अभ्यास, यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज 360 डिग्री। तुम्ही नाव घ्याल त्या सर्व गोष्टी याच्यामुळे 360 अंशात बदलून गेल्या आहेत। द मॅसिव्ह डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स। आपल्याकडे उपलब्ध असलेला डेटा आहे, डेटा म्हणजेच काय, माहिती, त्यातून खरोखरच आश्चर्यकारक गोष्टी घडून आणता येऊ शकतात। फ्रेंड्स, do you know what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp, visit any website, make online purchases or watch videos? मित्रांनो, जेव्हा आपण फेसबुकवर एखादी पोस्ट लाईक करतो, त्याचबरोबर एखादी पोस्ट आपण शेअर करतो व्हॉट्सअपवर किंवा एखाद्या वेबसाईटला आपण व्हिजिट देतो, त्याचबरोबर ऑनलाईन परचेस करतो किंवा मग एखादा व्हिडिओ आपण ऑनलाईन बघतो। Yes, whatever activity we do online is recorded, monitored and analyzed. होय, आपण ऑनलाईन जी कोणती क्रिया किंवा कृती करतो ती रेकॉर्ड केली जातं, त्याचं निरीक्षण केलं जातं आणि त्याचं विश्लेषण सुद्धा केलं जातं। So a huge amount of data is collected. अशा प्रकारे प्रचंड प्रमाणात काय केलं जातं तर डेटा गोळा केला जातो। Let me give you an idea of how huge the data might be. हा डेटा किती मोठा असू शकतो याची कल्पना मी तुम्हाला देतो। Big data can be petabytes and exabytes of data consisting of billions to trillions of records of millions of people all from different sources. Okay, हा डेटा पेटाबाइट्स किंवा मग एक्झाबाइट्स एवढा असू शकतो, ज्यात लक्षावधी लोकांच्या विविध स्त्रोतांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या सोर्सेसपासून गोळा केलेला कोट्यवधी ते अब्जावधी माहितीच्या नोंदी त्याच्यामध्ये असतात। फॉर एक्झाम्पल, आता एक्झाम्पल दिले बघा, वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा अँड सो ऑन। आता उदाहरण देता येईल त्यामध्ये की जसं वेब असेल, सेल म्हणजे विक्री, त्यानंतर कस्टमर केअर सेंटर म्हणजे ग्राहक सेवा केंद्र, सोशल मीडिया, मोबाईल डेटा इत्यादी। हे सगळे तर सोर्सेस आहेत ज्यामध्ये काय होतं तर डेटा आपल्याला मिळत असतो। द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज इज इनॉर्मसली इंक्रीजिंग इन व्हॉल्यूम, व्हेरिएशन, व्हेरासिटी अँड व्हॅल्यूज। ओके, जे की उद्योगधंदे आहे किंवा कंपन्यांमध्ये उपलब्ध असलेल्या या डेटाचं प्रमाण, त्याची वैविध्यता, त्याचा वेग, सत्यता आणि मूल्य, त्यांचं महत्त्व यामध्ये सातत्याने प्रचंड वाढ होत आहे। सच अ बिग डेटा इज इझी टू ऑब्टेन बट सो मॅसिव्ह दॅट इट चेंजेस द करंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज अँड हेन्स बिग डेटा एनालिटिक्स इज यूज टू गिव्ह इनसाइट्स दॅट वेअर प्रिव्हियसली इनकॉम्प्रिहेन्सिबल। एवढा मोठा प्रचंड असा जो डेटा आहे ती मिळवणं सोपं आहे, परंतु इतकं अफाट आहे की सध्याच्या संगणकीय तंत्रज्ञानासाठी ते मोठं आव्हान आहे। म्हणून यापूर्वी अज्ञात असणारे माहितीचे अंतरंग म्हणजे अंतर्गत ज्ञान मिळवण्यासाठी बिग डेटा एनालिटिक्सचा वापर केला जातो।
Big data analytics is a complex process of examining large and varied data sets and big data to uncover information such as hidden patterns, unknown correlations, market trends and customer preferences. आता बिग डेटा अॅनालिटिक्स ही कशी आहे तर मोठ्या आणि विविध प्रकारचा डेटा सेट्स किंवा मग बिग डेटाची तपासणी करणारी एक जटिल म्हणजे कॉम्प्लेक्स अशी ती प्रक्रिया आहे. त्याद्वारे तुम्ही काय करू शकता तर छुपे पॅटर्न्स, हिडन पॅटर्न, अननोन कोरिलेशन्स म्हणजे अज्ञात परस्पर संबंध ज्याला आपण म्हणतो, मार्केट ट्रेंड्स मार्केटमध्ये काय ट्रेंड करतंय, अँड कस्टमर प्रेफरन्सेस आणि ग्राहकांचा जे काही प्राधान्यक्रम आहे याविषयी तुम्ही माहिती जाणून तुम्ही यातून घेऊ शकता. With such a huge data available with the industries, they can have innumerable advantages. Hence, all the industries are trying to reap the maximum benefit from it. उद्योगधंद्यांकडे इतका प्रचंड डेटा उपलब्ध असल्याने त्यातून ते असंख्य फायदे मिळू शकतात आणि म्हणूनच सर्व उद्योग क्षेत्र जे असतील किंवा इंडस्ट्रीज असतील याचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ओके, मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स्ड बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. कित्येक असे उद्योगधंदे आहे की ते या बाबतीत त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांहून बरेच पुढे आहेत किंवा मग त्यांनी बरीच मोठी मजल मारलेली आपल्याला दिसून येतं. इट्स नॉट द अमाउंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट बट व्हॉट द ऑर्गनायझेशन्स डू विथ द डेटा इज व्हॉट मॅटर्स. इथे डेटाचं प्रमाण महत्त्वाचं नसून कंपन्या डेटाचं काय करतात, कसा उपयोग करतात याला हा खरा कळीचा मुद्दा सांगता येईल. डेटा अवेलेबल किती आहे तो महत्त्वाचा नसून काय तर तो डेटाचा वापर कंपन्या कसा करतात हे महत्त्वाचं आपल्याला सांगता येईल. यूज ऑफ बिग डेटा. आता बिग डेटाचा यूज काय आहे, त्याचे वापर काय केला जातो बिग डेटाचा तर ते बघूया. नंबर 1, लोकेशन ट्रॅकिंग म्हणजेच स्थान जे आहे त्याचं स्थान ट्रॅक करणं म्हणजे मार्ग काढणं थोडक्यामध्ये. बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. एखाद्या ठिकाणाचं अचूक असं स्थान ओळखण्यासाठी आणि मागोवा घेण्यासाठी बिग डेटा उपयुक्त ठरला आहे. युअर GPS अँड गुगल मॅप्स मेक यूज ऑफ बिग डेटा. GPS असेल किंवा मग गुगल मॅप्स असतील बिग डेटाचा उपयोग करतात. विथ जिओग्राफिक पोझिशनिंग अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर्स वी गेट द रिअल टाइम डेटा अबाउट ट्रॅफिक कंजेशन्स ऑन अ पर्टिक्युलर रूट, इन्फॉर्मेशन इफ the route is closed or if it is a one-way route, understanding accident prone areas etc. आता काय सांगितलेलं आहे थोडक्यामध्ये, विथ जिओग्राफिकल पोझिशनिंग अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर्स, जी की भौगोलिक स्थिती असेल किंवा मग ही जी जिओग्राफिकल पोझिशनिंग असेल आणि अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर. ओके, याद्वारे काय होतं तर आपल्याला काय माहिती मिळते, रिअल टाइम डेटा अबाउट ट्रॅफिक म्हणजे जी काही रहदारी आहे ट्रॅफिकची आपल्याला माहिती मिळते. त्याचबरोबर कंजेशन्स काय गर्दी असेल मार्गावरची गर्दी, त्याचबरोबर ऑन अ पर्टिक्युलर रूट म्हणजे एका पर्टिक्युलर रूटवर किती गर्दी आहे ते आपल्याला कळतं. इन्फॉर्मेशन इफ द रूट इज क्लोज्ड आणि माहिती मार्ग जर बंद असेल तर त्याची माहिती आपल्याला मिळते. किंवा इफ इट इज वन वे रूट किंवा मग तो एक मार्गी रूट आहे का हे सुद्धा आपल्याला समजतं. और अंडरस्टँडिंग ॲक्सिडेंट प्रोन एरियाज एक्सेट्रा किंवा मग तो जो काही एरिया आहे तो अपघात क्षेत्र आहे का हे सुद्धा आपल्या यातून समजू शकतं. यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाइम अँड द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. ओके, तुमचा जो प्रवासाचा वेळ आहे त्या वेळेनुसार आणि मालाच्या वाहतुकीनुसार तुम्ही तुमच्या मार्गाची काय करू शकता, आखणी करू शकता. If you have ordered something online, you can track the location of your goods in transit. You can also track the condition of the good. ओके, तुम्ही एखादी गोष्ट काय केली, ऑनलाईन ऑर्डर केली असेल तर आपल्या वस्तूचं ट्रान्झिशन मधील लोकेशन म्हणजे स्थान म्हणजे ते कशा प्रकारे येतंय ते स्थान तुम्ही काय करू शकता, ट्रॅक करू शकता. त्याचबरोबर तुमच्या वस्तूची स्थिती कंडिशन देखील तुम्ही काय करू शकता, ट्रॅक करू शकता. यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ गुड्स. तुमच्या वस्तूची जी कंडिशन आहे ती सुद्धा तुम्ही काय करू शकता त्यातून ट्रॅक करू शकता. दिस हॅज इमेन्सली हेल्प द लॉजिस्टिक कंपनीज टू रिड्यूस रिस्क इन ट्रान्सपोर्ट, इम्प्रूव्ह स्पीड अँड रिलायबिलिटी इन डिलिव्हरी. आता यामुळे जी काही लॉजिस्टिक कंपन्या आहे त्या कंपन्यांना मालाच्या वाहतुकीची जोखीम कमी करणे, रिड्यूस रिस्क इन ट्रान्सपोर्ट म्हणजेच जी की ट्रान्सपोर्टेशनची रिस्क आहे ती कमी करण्यास, त्याचबरोबर इम्प्रूव्ह स्पीड गती वाढवण्यास, त्याचबरोबर रिलायबिलिटी इन डिलिव्हरी आणि जी काही तुम्ही वितरण करताय
डिलिव्हरी करताय कुठल्या वस्तूची, त्या वस्तूमध्ये विश्वासार्हता राखण्यास याचा प्रचंड मदत झाली आहे. कशाची? बिग डेटाची. अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स म्हणजे हवामानाचा पॅटर्न किंवा हवामानाची स्थिती समजणे, त्यासाठी बिग डेटाचा वापर होतो. देअर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. जगभरात सर्वत्र काय तर हवामानाचे सेन्सर आणि उपग्रह स्थापित केलेले आहेत. सॅटेलाइट ज्याला आपण म्हणतो, उपग्रह स्थापित केलेले आपल्याला दिसतात. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कंटिन्युअसली बीइंग रिसिव्ड फ्रॉम देम. आणि त्यांच्याकडून सतत प्रचंड अशा प्रमाणात डेटा मिळत असतो. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फॉरकास्टिंग. त्यामुळे हवामान समजण्यास आणि हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी आपल्याला मदत होते. वेदर पॅटर्न्स गिव्ह अस वॉर्निंग्स ऑफ द impending and calamities like floods, earthquakes, tsunamis, etc. Necessary preparations to combat them can be made well in advance. ओके, हवामानाचे पॅटर्न्स आपल्याला पूर, फ्लड्स म्हणजे पूर, त्यानंतर भूकंप, सुनामी इत्यादी ज्या काही आगामी येणार नैसर्गिक आपत्ती आहे त्याची सूचना आणि इशारा ते आपल्याला देत असतात. इम्पेडिंग मीन्स अबाउट हॅपन, काय घडणार आहे त्याची सूचना किंवा मग आपण त्याला काय म्हणू शकतो, येस, इशारा आपल्याला मिळत असतो. कॅलॅमिटीज म्हणजे काय तर एक सडन डॅमेज, अचानक आलेली आपत्ती ज्याला आपण म्हणतो. ही जी काही नैसर्गिक आपत्ती आहे त्याची सूचना आणि इशारा देण्याचं काम आपल्याला यातून होत असतं. कशामधून तर बिकॉज ऑफ दॅट सॅटेलाइट्स आणि वेदर सेन्सर्स बसून त्याच्यापासून आपल्याला डेटा मिळत असतो. त्यामुळे आपण काय करू शकतो, या गोष्टी म्हणजे येणारी जी अडचणी असलेल्या आहेत त्यांना आपण काय करू शकतो तर तोंड देऊ शकतो किंवा त्यांना त्या गोष्टींना तोंड देण्यासाठी आपण आवश्यक ती तयारी करू शकतो. नेसेसरी प्रिपरेशन्स टू कॉम्बॅट देम कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स. त्यामुळे काय होतं तर आपल्याला त्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक ती तयारी अगोदरच चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. आपण काय करू शकतो, ग्लोबल वॉर्मिंगचा, पाण्यासारख्या नैसर्गिक स्रोतांच्या उपलब्धतेचा अंदाज आपण घेऊ शकतो. अशा गोष्टींचा अभ्यास आपण यातून करू शकतो. म्हणजे जे काही आपला बिग डेटा अवेलेबल होतो त्यापासून. हेल्थ केअर इंडस्ट्रीज. आता हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये काय दिले बघा. टुडे वी कॅन सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. आज आपण पाहतो की लोक आरोग्याविषयी कसे झाले आहेत तर जागरूक झाले आहेत. तर स्मार्ट वॉचेस, अदर वेअरेबल हेल्थ ॲप्स इन आवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डेटा. आपल्या फोनमध्ये स्मार्ट जी वॉच असेल, घड्याळ, इतर वेअरेबल्स, आता दुसऱ्या काही गोष्टी आपण हातात घालतो त्याचबरोबर हेल्थ केअर ॲप्स, त्याबरोबर आरोग्य संबंधित ॲप्स सातत्याने काय करत असतात तर डेटा संकलित करत असतात, कलेक्ट डेटा करत असतात ते. ओके, वी कॅन से दॅट दे आर आवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइसेस. ती जी आहे ती आपली स्वतःची छोटी म्हणजे मिनी बायोमेडिकल संशोधन उपकरणं आहेत असं आपण म्हणू शकतो. दे डिटेक्ट आवर हार्ट रेट, मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न, कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्सरसाइज, द डिस्टन्स वॉक एक्सेट्रा. ओके, ही जी काही गॅजेट्स आहेत ती काय करतात, आपल्या हृदयाची गती ओळखतात, आपल्या रुग्ण जे असतील त्यांच्या झोपेच्या पद्धतीचा म्हणजे स्लीपिंग पॅटर्न ज्याला आपण म्हणतो त्याचं निरीक्षण करतात. त्याचबरोबर त्यांचा व्यायाम, किती अंतर चालले याची ते नोंदी ठेवत असतात. द अनालिसिस ऑफ दिस डेटा कलेक्टेड कॅन गिव्ह न्यू इन्साइट्स अँड प्रोव्हाइड अ पर्सनलाइज इंडिव्हिज्युअल फीडबॅक टू ईच अँड एव्हरी पर्सन. ओके, संकलित केलेल्या या डेटाच्या विश्लेषणातून नवीन ज्ञान म्हणजे अंतर्गत माहिती आपल्याला मिळू शकते या डेटा थ्रू आणि प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक गरजांची त्याचबरोबर व्यक्तीनुसार माहिती फीडबॅक त्यातून मिळू शकतो. Nowadays we have gadgets to monitor blood sugar, blood pressure etc. at home. 24/7 monitoring can be provided to patients in hospitals too. आजकाल आपल्याकडे घरात ब्लड शुगर, ब्लड प्रेशर इत्यादींची तपासणी देखरेख करण्यासाठी गॅजेट्स उपलब्ध आहेत. रुग्णालयातही रुग्णांना 24/7 देखरेखीची सुविधा आपण दिली जाऊ शकते. Can be provided to the patient in hospitals too. With the help of big data, the doctors can now have better diagnosis of any ailment, the effect of any drug. बिग डेटाच्या मदतीने डॉक्टरांना कोणताही आजार, एलिमेंट म्हणजे आजार किंवा मग एखाद्या औषधाचा परिणाम इत्यादींचे चांगले निदान करता येऊ शकते.
एखादा जर काही औषधाचा परिणाम झाला तर त्याचे काय करू शकता, ते चांगल्या प्रकारे निदान करू शकता. अननेसेसरी गेस वर्क कॅन बी सिग्निफिकंटली रिड्यूस. अनावश्यक जो अंदाज आहे तो मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो. पास रेकॉर्ड्स ऑफ द पेशंट्स कॅन बी मेंटेन अँड बेटर अनालिसिस ऑफ हेल्थ कॅन बी ऑब्टेन. रुग्णांच्या ज्या मागच्या नोंदी ठेवलेल्या आहेत, म्हणजे रुग्णांच्या मागील नोंदी ठेवता येऊ शकतात आणि त्याद्वारे आरोग्याचं अधिक चांगल्या प्रकारे विश्लेषण करता येऊ शकतं. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक ऑफ इपिडेमिक्स अँड डिझीज. ओके, बिग डेटा साथीच्या रोगांचा आणि इतर आजारांचा जो काही प्रादुर्भाव आहे त्याचं निरीक्षण करण्यास आपल्याला मदत करतो. ओके, आता हे जे इपिडेमिक्स म्हणजे काय, साथीचे रोग. जस्ट वेन यू पोस्ट युअर मेसेज आय एम डाऊन विथ फ्लू ऑन व्हॉट्सअप ऑर फेसबुक, इट विल बी मॉनिटर्ड अँड द एरिया अफेक्टेड बाय फ्लू कॅन बी इझिली लोकेटेड अँड नेसेसरी प्रिकॉशन्स कॅन बी टेकन. समजा तुम्ही काय केलं, मी फ्लूने आजारी आहे असा मेसेज तुम्ही व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर पाठवला तरी त्वरित त्याचं परीक्षण करता येऊ शकतं बिग डेटाच्या सहाय्याने, आणि जो काही फ्लूग्रस्त भाग आहे तो सहजपणे शोधता येऊ शकतो आणि आवश्यक ती खबरदारी सुद्धा आपण त्यामुळे घेऊ शकतो. ओके, नेसेसरी प्रिकॉशन्स कॅन बी टेकन. आवश्यक ती खबरदारी आपण तिथे घेऊ शकतो. Pharmaceutical companies would pay huge amount to receive the health data of people to promote research in particular areas. एखाद्या क्षेत्रातील संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी फार्मास्युटिकल कंपन्या लोकांचा आरोग्य डेटा प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काय असतात तर पैसे मोजतात. With the help of the data gathered, individuals are often given suggestions and solutions for the problems they are encountering. ओके, एकत्रित केलेल्या डेटाच्या मदतीने व्यक्तींना वारंवार येत असलेल्या समस्यांच्या सूचना आणि उपाय त्यातून सुचवले जातात. फोर्थ पॉइंट, बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. बँकिंग, त्यानंतर फायनान्स आणि ट्रेडिंग म्हणजे व्यापार. ओके, विथ द बिग डेटा अनालिटिक्स द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड. बिग डेटा अनालिटिक्सच्या साह्याने लोकांच्या गुंतवणुकीच्या पद्धतीचा अभ्यास केला जाऊ शकतो. न्यू इन्साइट्स हॅव इनेबल्ड the banks and finance companies to come with suitable plans. नवीन जी काही अंतर्गत माहिती आहे, अंतर्ज्ञान आहे, त्या माहितीमुळे बँक आणि वित्त ज्या कंपन्या आहे, फायनान्स कंपन्या योग्य योजना तयार करू शकतात या बिग डेटाच्या साह्याने. जे की त्याला नवीन इन्साइट्स मिळतात, एक अंतर्गत ज्ञान त्यांना मिळतं आणि त्यातून ते अशा प्रकारचे नवीन नवीन प्लॅन्स बनवू शकतात. बिग डेटा हॅज इनेबल्ड स्मूथ फंक्शनिंग ऑफ दीज एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन्स. ओके, बिग डेटा जो आहे या एजन्सीज आणि संस्थांचं कामकाज बिग डेटामुळे आता काय झालं तर सुलभ झालं आपल्याला दिसून येतं. बँकिंग अँड फायनान्स सेक्टर इज युझिंग बिग डेटा टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स. ओके, सायबर गुन्ह्यांचे जे काही अंदाज आहेत, सायबर क्राईमचे अंदाज बांधणं आणि त्यावर प्रतिबंध करणं यासाठी काय होतं तर बँकिंग आणि फायनान्स सेक्टर काय करतात तर बिग डेटाचा वापर करतात. कार्ड फ्रॉड्स, त्याचबरोबर जे काही कार्ड फ्रॉड्स आहे त्याचा तपास असेल, त्यानंतर कार्ड फ्रॉड डिटेक्शन, त्यानंतर अर्चिवल ऑफ ऑडिट ट्रेल्स, जे की ऑडिट ट्रेलचा संग्रह इत्यादी कामांसाठी बँक आणि ज्या काही फायनान्स सेक्टरच्या कंपन्या आहेत त्या काय करतात बिग डेटाचा वापर करताना आपल्याला दिसून येतात. बाय अनालायझिंग द पास्ट डेटा ऑफ देअर कस्टमर्स अँड द डेटा ऑन प्रिव्हियस ब्रूट फोर्स अटॅक्स बँक कॅन प्रिडिक्ट फ्युचर अटेम्प्ट्स. ओके, त्यांच्या ग्राहकांच्या मागील डेटाचं आणि पूर्वीच्या ब्रूट फोर्स अटॅकच्या डेटाचं विश्लेषण करून बँका भविष्यातील प्रयत्नांचा अंदाज लावू शकतात. बिग डेटा not only help in predicting cyber crimes, but it also help in handling issues related to missed transaction and failure in net banking. बिग डेटा केवळ सायबर गुन्ह्यांचा अंदाज लावण्यासाठी मदत करत नाही, तर ते चुकीचा व्यवहार आणि नेट बँकिंग मधील त्रुटी यांच्याशी संबंधित अडचणी ज्या असतील त्या हाताळण्यासाठी सुद्धा बिग डेटा मदत करतो. ओके, मिस ट्रान्झॅक्शन म्हणजे रॉंग ट्रान्झॅक्शन जे होतात ते शोधण्यासाठी बिग डेटाचा हेल्प होतो. त्याचबरोबर नेट बँकिंग असेल त्यात काही फेल्युअर झालं तर त्यासाठी सुद्धा याचा बिग डेटाचा वापर केला जातो. इट कॅन इवन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स सो दॅट बँक्स कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन्स अकॉर्डिंगली. ओके, तो जो आहे सर्व्हरवरील संभाव्य
स्पाइकचा अंदाज देखील बांधू शकतो, जेणेकरून बँका त्यानुसार आपले व्यवहार काय करू शकतात, तर प्रस्थापित करू शकतील. The Securities Exchange Commission is using big data to monitor financial markets for possible illegal trades and suspicious activities. आता जे काही द सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन SEC आहे ते काय करतं, बिग डेटाचा वापर करतं. कशासाठी तर मॉनिटर फायनान्शियल मार्केट्स, जे काही वित्तीय बाजारपेठा आहे, ओके, यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी. कशासाठी तर जे काही पॉसिबल इलिगल ट्रेड्स किंवा सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज होतात, संशयास्पद अशा जे काही ॲक्टिव्हिटीज होतात त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी बिग डेटाचा वापर हा SEC कडून केला जातो, द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन. द SEC is using network analytics and natural language processors to identify possible frauds in the financial markets. जे काही SEC आहे ते काय करतं, तर वित्तीय बाजारपेठेतील संभाव्य अशा जे काही फसवणूक ओळखण्यासाठी SEC नेटवर्क ॲनालिटिक्स आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसर याचा वापर करताना आपल्याला दिसून येतं. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग HIF इज अन एरिया वेअर बिग डेटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग HIF एक असं क्षेत्र आहे जिथे आज बिग डेटाचा वापर बराच मोठा होतो. हिअर बिग डेटा अल्गोरिदम्स आर यूज टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. इथे ट्रेडिंगचा निर्णय घेण्यासाठी बिग डेटा अल्गोरिदमचा वापर करतात. ओके, अल्गोरिदम म्हणजे एक प्रकारचे रूल्स ते असतात. ओके, त्यानंतर दिलं बघा, टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाउ टेक्स प्लेस विथ व्हाया data algorithms that increasingly take into account signals from social media networks and news website to make buy and sell decisions in split second. ओके, आजकाल बहुतांश जे इक्विटी ट्रेडिंग असतील त्या डेटा अल्गोरिदमद्वारे होतात, जो क्षणार्धात निर्णय घेण्यासाठी, खरेदी करण्यासाठी किंवा विक्रीसाठी सोशल मीडिया नेटवर्क आणि न्यूज वेबसाईटवरील संकेत जे सिग्नल्स आहेत ते वाढत्या प्रमाणात उपयोग करून घेत असतात. स्पोर्ट्स पुढचा प्रकार म्हणजेच यूज बिग डेटाचा स्पोर्ट्ससाठी सुद्धा केला जातो. कशा प्रकारे होतो बघा उपयोग. वॉचिंग अ क्रिकेट मॅच वी आर शोन सो मेनी प्रिम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ऑफ स्टॅटिस्टिकल ॲनालिटिक्स. एखाद्या क्रिकेटचा सामना पाहत असताना आपल्याला आकडेवारीच्या विश्लेषणाची अनेक प्रकारची क्रमवारी आणि पर्याय दाखवले जातात. ओके, परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ऑफ स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. त्यानंतर अ गिग्नॅटिक डेटा हॅज बीन क्रिएटेड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम फ्रॉम द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस, ट्रेनिंग सेशन्स अँड वर्कआउट्स. ओके, मॅचेस असतील, प्रशिक्षण सत्र ज्याला आपण म्हणतो, ट्रेनिंग सेशन्स आणि वर्कआउट्सच्या रेकॉर्डिंग्समधून गेल्या काही कालावधीत एक प्रचंड डेटा तयार केला गेला आहे. द डेटा इनेबल्स अ स्पोर्ट पर्सन टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज ऑफ द अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. ओके, हा जो डेटा आहे एखाद्या खेळाडूला त्याच्या कामगिरीचा तसेच जगभरातील इतर खेळाडूंच्या खेळाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरतो. इट हॅज ट्रिमेंडसली हेल्प्ड इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज अ टीम परफॉर्मन्स. यामुळे वैयक्तिक तसेच संघाची कामगिरी सुधारण्यास प्रचंड मदत झाली आहे. द सेन्सर्स embedded in the sports equipment helps us to understand our game from close quarters. जे काही स्पोर्ट्स उपकरणं आहेत, जे काही स्पोर्ट्सला लागणारी जी उपकरणं इक्विपमेंट्स आहेत, स्पोर्ट्स इक्विपमेंट्स बसवलेले एम्बेडेड केलेले सेन्सर्स आपल्याला खेळाचं जवळून निरीक्षण करून खेळ जाणून घेण्यास मदत करतात. आपल्याला दिसतं बघा कॅमेरे वगैरे लावलेले असतात स्टम्प्समध्ये, त्यामुळे आपण एकदम जवळून काय करतो, आपलं एक फील येतो जवळून मॅच बघण्याचा. त्यासाठी आपल्याला मदत होते बिग डेटाची. त्या सेन्सरच्या साहाय्याने सगळं शक्य होतं. द सेन्सर्स हेल्प अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन्स, द वेदर, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सेस एक्सेट्रा. ओके,
या फील्डची परिस्थिती, हवामान, वैयक्तिक कामगिरी इत्यादी समजून घेण्यासाठी सेन्सरचा उपयोग केला जातो. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी इच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली. जे की व्हिडिओ ॲनालिटिक्स आहे आपल्याला प्रत्येक परफॉर्मन्स बारकाईने पाहण्यास मदत करतात. मायन्युटली म्हणजेच बारकाईने आपण ते बघू शकतो. 6 पॉईंट ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझिंग म्हणजेच जाहिराती ज्याला आपण म्हणतो. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. जे की ॲडव्हर्टायझर्स म्हणजे जाहिरातदार आहेत हे बिग डेटामध्ये सर्वात मोठे प्लेयर्स आहेत. बी इट फेसबुक, गुगल, ट्विटर और एनी अदर ऑनलाइन जायंट ऑल कीप अ ट्रॅक ऑफ द यूजर बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन. फेसबुक, गुगल, ट्विटर किंवा मग इतर कुठलंही जे ऑनलाईन जायंट आहे किंवा स्टेज ज्याला आपण म्हणतो सोशल मीडिया, हे सर्व प्लॅटफॉर्म्स जे काही वापरकर्ता आहे, युजर आहे, त्याच्या वापरकर्त्याचा, युजरचा वर्तनाचा आणि व्यवहाराचा ते मागोवा घेतात. ते बघतात काय युजर काय करतो ते. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. हे इंटरनेट जायंट्स जाहिरातदारांना लोकांविषयी मोठा डेटा पुरवतात ज्याद्वारे ते टार्गेटेड कॅम्पेन म्हणजे केंद्रित माहिती करू शकतात. टार्गेटेड कॅम्पेन ते करू शकतात कारण ही सगळी माहिती त्या युजर्सबद्दल पुरवतात कोणाला, ॲडव्हर्टायझर्सला. मग त्या गोष्टीचं कॅम्पेन केलं जातं. ओके, टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. एक उदाहरण दिलं आहे फेसबुकचं. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाईट व्हिजिट्स, इंटरेस्ट्स, जॉब रोल्स, डेमोग्राफिक्स अँड वॉट नॉट. ओके, इथे तुम्ही वापरकर्त्या म्हणजे फेसबुकचं उदाहरण जर घेतलं तर तिथे काय तर वापरकर्त्याचा खरेदीचा कल, त्याचं इंटेन्शन काय, कुठलं इंटेंट आहे त्याचं खरेदीचं, वेबसाईटला कुठलं व्हिजिट करतो, आवडी, त्यानंतर व्यवसायाची कार्य, जॉब रोल्स, त्याचबरोबर डेमोग्राफिक्स लोकसंख्याशास्त्र आणि इतर अनेक गोष्टींच्या आधारे लोकांवर आपलं लक्ष केंद्रित तो करू शकतो. All the data is collected by Facebook algorithms using big data analysis technique. हा सर्व जो डेटा आहे तो बिग डेटा विश्लेषण म्हणजे जे काही बिग डेटा ॲनालिटिक्स आहे या तंत्राचा वापर करून फेसबुक अल्गोरिदमद्वारे एकत्रित गोळा केला जातो. The same goes for Google. When you target people based on clicks, you will get different results, and when you create a campaign for leads, then you will get different results. All this is made possible using big data. आता गुगलवरही असंच घडतं, जेव्हा तुम्ही क्लिकच्या आधारे लोकांवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्हाला वेगवेगळे रिझल्ट मिळतील. ओके, आणि जर तुम्ही लीड्ससाठी कॅम्पेन तयार केले तर तुम्हाला भिन्न परिणाम, वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम, डिफरंट रिझल्ट तुम्हाला मिळतील. ओके, जर तुम्ही त्या बेसिसवर कॅम्पेन तयार केले तर. ऑल दिस इज मेड पॉसिबल युजिंग बिग डेटा. आणि हे सर्व शक्य झाले कशामुळे तर बिग डेटाच्या वापरामुळं. नंबर 7 पॉईंट आहे बघा, एंटरटेनमेंट अँड मीडिया, मनोरंजन आणि माध्यम. In the field of entertainment and media, big data focuses on targeting people with the right content at the right time. मनोरंजन आणि जे काही मीडिया आहे म्हणजे माध्यम क्षेत्रात बिग डेटा योग्य वेळी योग्य कंटेंट म्हणजे मजकूर किंवा विषय पुरवून लोकांवर लक्ष केंद्रित करण्यावर भर देतो. बरं, योग्य अशा प्रकारचं कंटेंट लोकांना द्यायचं राईट टाईमला, राईट वेळेस, त्याच्यावर त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचं काम यातून केलेलं आपलं दिसून येतं. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज अँड युअर बिहेवियर ऑनलाईन यू विल बी शोन डिफरंट रिकमेंडेशन. तुमच्या मागील जे काही व्ह्यूज आहेत किंवा मग ऑनलाईन जे काही बिहेवियर आहे त्याच्या आधारे तुम्हाला वेगवेगळ्या शिफारसी म्हणजे रिकमेंडेशन केल्या जातात. रिकमेंडेशन म्हणजे काय, शिफारसी ज्याला आपण म्हणतो, त्या रिकमेंडेशन्स केल्या जातात, शिफारशी केल्या जातात. म्हणजे तुम्ही जे मागं सर्च केलं आहे त्यानुसार किंवा तुम्ही मागं जे बघितलं आहे त्यानुसार आणि तुमचं जे ऑनलाईन बिहेवियर आहे, वर्तन आहे त्यानुसार. दिस टेक्निक इज पॉप्युलरली यूज बाय नेटफ्लिक्स अँड यूट्यूब टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रिव्हेन्यूज. हे तंत्रज्ञान जे आहे ते दर्शकांची गुंतवणूक, एंगेजमेंट वाढवण्यासाठी म्हणजे लोकांनी ती गोष्ट पुन्हा जास्त वेळ पाहत राहावी, म्हणजे लोकांनी ती गोष्ट पाहत त्या याला तंत्रज्ञानाला जास्तीत जास्त भेट द्यावी आणि त्यातून
अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी नेटफ्लिक्स असेल, त्याचबरोबर यूट्यूब आहे, ते अधिक प्रभावीपणे याचा वापर करताना आपल्याला दिसतात. नाव इवन टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आर लुकिंग टू सेगमेंट देअर व्ह्यूअर्स डेटाबेस अँड शो डिफरंट ॲडव्हर्टाइजमेंट्स अँड शोज अकॉर्डिंगली. आता टेलिव्हिजनचे प्रसारक आहेत, ब्रॉडकास्टर्स, ते देखील काय करतात, त्यांच्या दर्शकांचा डेटाबेस विभागून त्यानुसार विभिन्न जाहिराती आणि कार्यक्रम दाखवण्याचा विचार करीत आहेत. दिस विल अलाव बेटर रेव्हेन्यू फ्रॉम ॲड्स अँड विल प्रोव्हाइड अ मोर एंगेजिंग युजर्स एक्सपिरियन्स. यामुळे काय होईल, जाहिरातींमधून अधिक चांगल्या प्रकारचा रेव्हेन्यू म्हणजे महसूल, पैसा मिळू शकेल आणि अधिक प्रभावी युजर एक्सपिरियन्सेस म्हणजे वापरकर्त्याला चांगला अनुभव मिळू त्यातून शकतो. शेवटचा पॉईंट आहे बघा, एज्युकेशन इंडस्ट्रीज. बिग डेटाचा खूप मोठा वापर या सगळ्या याच्यामध्ये वापर झाला दिसतो आपला. तर बिग एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये म्हणजे शिक्षण क्षेत्रात, आपल्या क्षेत्रात त्याचा काय वापर झालेला आहे, तर निश्चितच बिग डेटाचा वापर आपल्या क्षेत्रात सुद्धा चांगल्या प्रकारे झाला आपल्याला दिसून येतो. बघा बिग डेटाचा काय वापर झाला आहे एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये. बिग डेटा हॅज इनअंडेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. बिग डेटामुळे जे काही शिक्षण क्षेत्र आहे त्याची काय झाली तर भरभराट झाली आहे. इनअंडेटेड म्हणजे काय तर भरभराट होणे. इट हॅज ट्रान्सफॉर्म इट इन लीप्स अँड बाउंड. त्याने काय केली, या बिग डेटाने शिक्षण क्षेत्राची काय केली तर काय पलटच करून टाकली आहे. नाव वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स, देअर स्टडी पॅटर्न्स अँड वी कॅन नाव प्रिपेअर customized and dynamic learning programs according to the need of individual student. आता आपल्याकडे विद्यार्थ्यांची माहिती, स्टुडंट्स इन्फॉर्मेशन आहे, त्याची अभ्यासाची पद्धत, देअर स्टडी पॅटर्न स्टुडंटची, आणि वी कॅन प्रिपेअर कस्टमाइज अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम्स. आणि यातून काय करू शकतो आपण, या माहितीच्या आधारे आपण प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार कस्टमाइज आणि डायनॅमिक असं स्वतंत्र शैक्षणिक कार्यक्रम किंवा प्रोग्राम तयार करू शकतो. त्यानंतर दिलेलं आहे बघा, एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट. प्रत्येक विद्यार्थ्याची काय तर आकलन पातळी म्हणजे कॉम्प्रिहेन्शन लेवल किंवा ती क्षमता जी आहे ती कशी दिसते, आपल्याला वेगळी दिसते. द कोर्स मटेरियल कॅन नाव बी डिझाईन केटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ स्टुडंट्स. ओके, आता प्रत्येक विद्यार्थ्याची काय आकलन पातळी वेगळी आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी कोर्स मटेरियलची आखणी करता येते. बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस, देअर डिफिकल्टीज, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस अँड देअर स्पेशलिटीज. वी ऑल्सो हॅव अन ॲसेस टू देअर रिझल्ट्स. ओके, बिग डेटामुळे त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या अडचणी, विविध अभ्यासक्रम आणि त्यांची वैशिष्ट्य याविषयी माहिती जाणून घेणं सुलभ झालं आहे. ओके, वी ऑल्सो हॅव टू ॲसेस टू द स्टुडंट्स रिझल्ट्स. आपण काय करू शकतो, मुलांचे जे काही निकाल आहे ते सुद्धा आपण काय करू शकतो, यातून बघू शकतो. फ्रॉम द रिझल्ट वी कॅन गेज द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट, अंडरस्टँड हिज स्ट्रेंथ अँड विकनेसेस. ओके, निकालांमधून आपण मुलांच्या प्रगतीचा अंदाज घेऊ शकतो, त्यांची जी काही विकनेसेस काय, त्यांची काय जी स्ट्रेंथ काय आहे ते आपण ओळखू शकतो. ओके, दिस विल ऑल्सो हेल्प इन गाइडिंग द स्टुडंट रिगार्डिंग द बेस्ट करियर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. ओके, यामुळे विद्यार्थ्यास त्यांच्या मानसिक कल आणि क्षमतांच्या आधारे योग्य उत्तम करिअरबद्दल मार्गदर्शन करण्यास मदत होऊ शकते. अँड इन डेप्थ स्टडी ऑफ ऑल दिस वुड डेफिनेटली गिव्ह न्यू इन्साइट्स इन टू द एज्युकेशन इंडस्ट्री अँड हेल्प इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. या सर्वांचा सखोल अभ्यास केल्याने निश्चितच शिक्षण क्षेत्राविषयी नवीन अंतर्दृष्टी म्हणजे अंतर्गत ज्ञान प्राप्त करता येऊ शकेल आणि शैक्षणिक संस्थांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवण्यास मदत होईल. म्हणजे ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट निश्चितच याचा त्यांना फायदा होऊ शकतो, त्याची परिणामकारकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी. आणि न्यू इन्साइट सुद्धा आपल्याला त्यातून मिळतात, नवीन एक अंतर्गत ज्ञान सुद्धा आपल्याला त्यातून मिळतं. दिस वुड इन जनरल इन्हान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. यातून सर्वसाधारणपणे आपण काय करू शकतो, सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख आपल्याला यातून उंचवलेला दिसून येईल.
Big data has provided a solution to one of the biggest pitfalls in the education industry, that is one size fit all. यातून काय होऊ शकतं, बिग डेटा ने शिक्षण क्षेत्रातील सर्वांसाठी एकच पर्याय या सर्वात मोठ्या त्रुटीवर उपाय मिळवून दिला आहे. वन साइज फिट फॉर ऑल म्हणजे एकच पर्याय, सर्वांसाठी एकच पर्याय, या सर्वात मोठ्या त्रुटीवर उपाय मिळवून दिलेला आपला दिसून येतो. वी हॅव इन्युमरेबल युजेस ऑफ बिग डेटा. बिग डेटाचा अमर्याद असा उपयोग आहे. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्च. त्याचा बिग डेटाचा वापर हा वैज्ञानिक संशोधन, अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फेनोमेना, जे काही भौगोलिक गोष्टी आहेत, फेनोमेना आहेत, त्यासाठी, हेल्पिंग इन स्मूथ वर्किंग ऑफ गव्हर्नमेंट मशिनरीज. त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल की शासकीय यंत्रणेच्या सुरळीत कार्यात मदत करण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होतो. ओके, गव्हर्नमेंट मशिनरीज, गव्हर्नमेंट वर्किंग जे आहे ते व्यवस्थित चालण्यासाठी बिग डेटाचा उपयोग होतो. इट इज जिनी इन अवर हँड. जिनी म्हणजे काय, जादूगार. ओके, एक ते काय तर जिनी आहे आपल्या हातामधील, किंवा एक जादूगार आपल्यासाठी आहे. काय म्हणजे ते म्हणजे काय तर बिग डेटा. इट लाईज इन अवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. आणि मानवजातीच्या हितासाठी त्याचा अधिक उत्तम प्रकारे उपयोग करून घेणं सर्वस्वी आपल्याच हातात आहे. ओके, आय होप तुम्हाला बिग डेटाचा वापर कशा प्रकारे होतो आणि बिग डेटा नेमकं काय आहे हे तुम्हाला समजलेलं आहे. ओके, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, निश्चितच तुम्ही करणार. अतिशय छान प्रकारे हा लेसन इथे एक्सप्लेन मी केलेला आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.